मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत बावधन करंडक 2025 हा सोहळा आजचा स्पर्धेतील दुसरा दिवस जो आपण मैदानाच्या आतमध्ये खेळवतोय। चौथा सामना सुरू झाला। एका बाजूने यजमान संघ आहे न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन, तर त्यांच्या विरोधामध्ये कोळवण क्रिकेट क्लब कोळवण। या दोन संघांमध्ये हा सामना जो मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला, टॉस जिंकला बावधन संघाने। प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर आघाडीचे दोन सलामीवीर दाखल झाले। एका बाजूने अतिश, दुसऱ्या बाजूने आशिष, दोन बंधूंची जोडी जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। तर गोलंदाजीच्या मार्कवरती पहिल्या षटकामध्ये किरण शिंदे दाखल झाला। पहिलाच बॉल नक्कीच इथे आपण पाहतोय अगदी सावधतेने खेळून काढला। त्यानंतर दुसरा चेंडू आशिषसाठी बुंदत टाकला होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, शॉर्ट कव्हरमध्ये चेंडू अडवला जातोय। तोपर्यंत एक धाव मैदानाच्या आतमध्ये आली, एक सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये आली। आतापर्यंत आपण 3 सामने पाहिले, तिन्ही सामन्यामध्ये पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना फलंदाजाने बऱ्याचशा अडचणीला नक्की सामोरे गेले, बरेचसे संघर्ष करताना फलंदाजाला आपण पहिल्या डावामध्ये पाहिलंय। परंतु इथे हा चौथा सामना सुरू झालाय। बावधन संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय। पाहायचं आता कशा प्रकारे खेळी आघाडीचे दोन्ही फलंदाज करतील। हो, यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु तिथे फाटाने बॉलचा संपर्क झाला नाही। अगदी समोरून मात्र चेंडूची दिशा बदलताना पाहायला मिळाली। पॅट बॉलचा संपर्क होत नाहीये, चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये धाव असेल। 5 षटकांचा सामना, 5 षटकांची लढत। यावेळेस पायावरती होता हा चेंडू आणि चेंडू पोहोचतोय सरळ डिक्लेअर मध्ये, मिळेल एक सिंगल धाव। एकेरी दुहेरी धावेंचं प्रमाण मात्र नक्कीच जास्त पाहायला मिळालं आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये। षटकार चौकारांपेक्षा मात्र एकेरी दुहेरी धावेला जास्त महत्त्व दिलं गेलं। एकेरी दुहेरी धावेंच्या साह्याने मात्र धावफलक हलतं ठेवलं जातं। इथे देखील एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक वाढेल, स्कोर कार्ड पुढे जात आहे। धावफलकावरती धावा आहेत त्या 3 धावा। यावेळेस प्रचंड वेग होता। वाईड +1 डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू गेलाय। वाईड +1 अशा 2 धावा। स्पर्धेच्या निमित्ताने योगेश दादा राजावत यांचा देखील या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय आझाद भाऊ दगडे यांचं देखील प्रामुख्याने शुभागमन झालंय। मान्यवरांचं आम्ही स्वागत करतो। मान्यवरांना विनंती, आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं। ह्यावेळेचा चेंडू सुंदररित्या स्ट्रोक खेळलाय। 2 क्षेत्ररक्षक धावतात, पळतात, प्रयत्न करतात, परंतु चेंडू पोहोचला सरळ डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे। चौकार, 4 धावा। चौकाराला डावातील पहिला चौकार तिच्या बॅटमधून। पुन्हा मैदानाच्या आतमध्ये सुंदर स्ट्रोक खेळला, सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे, धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला तिथे, परंतु वेळेत आलेला नकार आणि त्यानंतर फलंदाज मात्र माघारी आपल्या घरट्यामध्ये जातोय। पहिल्या षटकाचा खेळ संपेल। पहिले 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये किरण यांचे 9 धावा खर्च करताना पाहायला मिळालेत। पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ होतोय। सलामीची आघाडी जोडी सूझबुजकी खेळी करताना पाहायला मिळाली। सावधरित्या पहिलं षटक खेळून काढलं, आक्रमण केलं, परंतु चांगल्या चेंडूला सन्मान दिला। 9 धावा जे धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल। 71,000 रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून अभिजितदादा दगडे पाटील यांच्या माध्यमातून 71,000 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक दिलं गेलं। द्वितीय क्रमांकासाठी 51,000 रुपये रोख रक्कम कैलासवासी गणपतदादा दगडे यांच्या स्मरणार्थ उद्योजक सन्माननीय मनोजप्पा दगडे पाटील यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे। तृतीय क्रमांकासाठी 31,000 रुपये कुणालदादा विडे पाटील यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी। गोलंदाज षटक क्रमांक 2 मध्ये पहिला चेंडू आशिषसाठी, पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय, खडे चेंडू पाठवलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे। पहिल्याच बॉलवरती एक सुंदर प्रहार, चौकार। पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं। श्याम वाघमारे हा गोलंदाज आलाय आणि त्याच्यावरती पहिल्या चेंडूवरती आक्रमण झालं, चौकार आला। धावफलक पुढे जाऊन पोहोचते, धावफलकावर दुहेरी अंकामध्ये प्रवेश केला। 13 धावा स्कोर कार्ड वरती। पुन्हा एकदा खोदून काढलाय, लॉंग ऑफ मध्ये आकाशाला गवसणी घालत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, षटकार।
स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये प्रचंड वेगाने पुढे जात 19 धावा. ओहो, यावेळी चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं, व्हेरिएशन दाखवलं तिथे, फिंगर रोल केली चेंडूवरती. नक्कीच धीम्या गतीचा चेंडू टाकलाय. बॅट आणि बॉलचा यावेळेस मात्र संपर्क होत नाही. यावेळेस मात्र आशिषला रोखलं, यावेळेस मात्र थांबून ठेवलं तिथे. मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू येतोय निर्धाव. हा चेंडू येईल डॉट. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर दिशा बदलतोय. पुन्हा बाहेर जाताना पाहायला मिळाला. फलंदाजाला टाटा बाय बाय केलं चेंडूने आणि गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा चेंडू देखील डॉट आला. एक तेरी तो एक मेरी. पहिला दोन चेंडूवरती आक्रमण झालं, परंतु त्यानंतरचे 2 चेंडू हे गोलंदाजाने कमबॅक करण्यासाठी टाकलेत. यावेळेस पायावरती होता, फुल टॉस वरती, फुल टॉल वसूल, षटकार. सहा धावांच्या मदतीने संघाचा धावफलक वाढेल. स्कोरकार्ड पुढे जात आहे 25 धावा. पेस पुन्हा एकदा अगदी बुंदात टाकला होता हा बॉल. इष्टांच्या मागे इष्टरक्षक कमलेश कसं ते दुखापतग्रस्त आहे, परंतु आपल्या गावच्या संघासाठी लढायचंय, खेळायचंय, त्यासाठी नक्कीच तो मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करताना पाहायला मिळतो. चांगलं क्षेत्ररक्षण त्याने केलं. 2 षटकांचा खेळ संपेल. 12 चेंडूंचा खेळ झालाय आणि 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती आघाडीच्या सलामीच्या जोडीने मात्र धावा नोंदवल्यात त्या 25 धावा. एका बाजूने यजमान संघ आहे न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन, त्यांच्या विरोधामध्ये कोळवण क्रिकेट क्लब कोळवण. या 2 संघांमध्ये आपण पाहतो हा सामना जो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अतिश आणि आशिष 2 बंधूंची जोडी ही संघाचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न करते. आघाडीचे 2 फलंदाज जे मैदानाच्या आतमध्ये आपण अद्यापही पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर देखील खेळताना पाहणार आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज वैयक्तिक कोट्यातील दुसरं, सांघिक 3ऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन किरण शिंदे हा गोलंदाजीच्या मार्कवरती आता पाचारण होताना पाहायला मिळेल. समोर पहिला चेंडू खेळण्यासाठी जर्सी क्रमांक 5 परिधान करून अतिश. पहिलाच बॉल ऑन साईडला लोंदे कार्पेट स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग मध्ये चेंडू पर्यंत पोहोचेल. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी वेगवान, थेट गोलंदाजीच्या हातामध्ये स्टँडच्या जवळ पाहायला मिळाली. संधी दिली नाही तिथे दुसरी धाव घेण्यासाठी. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं कलेक्शन झाल्यानंतर केवळ एक धाव जी धावफलकावरती संघाच्या धावफलकाचा आकार वाढवेल. यावेळेस ओव्हर द विकेट, इनसाइड आउट, ओव्हर कव्हर्स ओव्हर द बाउंड्री रोप. आशिषच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पलीकडे, षटकार. थँक्यू. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला, क्लास दाखवला आशिषने. इनसाइड आउटचा एक देखना फटका. मैदानाच्या आतमध्ये 6 धाव्याने स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती अब तक 32. दुसरा षटकार आलाय, लागोपाठचा दुसरा मोठा प्रहार. यावेळेस लॉंग ऑन मध्ये जबरदस्त षटकार खेळलाय. धावफलकावरती धावा त्या 38 धावा. षटक क्रमांक 3 इथे महागडा ठरताना पाहिलं होतं. 3ऱ्या षटकामध्ये आक्रमण मैदानाच्या आतमध्ये केलं जाते. स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय अक्षयदादा भुंडे यांचा देखील प्रामुख्याने शुभागमन होतं. त्यांचा देखील आम्ही बावधन करंडकाच्या माध्यमातून मनापासून हार्दिक स्वागत करतो. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता तिथे क्षेत्ररक्षक आहे, परंतु चेंडू तोपर्यंत पोहोचतो डिक्लेरेशन झोन मध्ये. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल. 4 चेंडू आतामध्ये झालेले आहेत, 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. धावफलकावरती धावा आहेत 39 धावा. यावेळेस हा चेंडू दोर फुल टॉस उतरता चेंडू होता. लोणी कार्पेट जमिनीला समांतर फटका खेळला. आदित्य शिंदे चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 1 धाव आली, 1 सिंगल आली. स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय ईश्वरभाऊ दगडे यांचं देखील प्रामुख्याने शुभागमन होते. त्यांचं देखील आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. भाऊला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. 40 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू, शेवटच्या बॉलवरती मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक तिथे मात्र कॉलिंग खराब पाहायला मिळालं. कॉलिंग तिथे खराब आणि त्यानंतर मात्र सुटलेला झेल. ते कॉलिंग महत्वाचं होतं. 2 क्षेत्ररक्षक होते, दोन्ही क्षेत्ररक्षक मात्र एकमेकांवरती अवलंबून राहिले. आत्ताच्या 3 धावा. चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये गेला, त्यामुळे आपण पाहतो नक्कीच इथे 3 धावा. स्कोर कार्ड वरती 3 षटकांचा खेळ संपला तर धावफलकावरती धावा येतात 43 धावा. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली होती, परंतु त्यानंतर प्रचंड मोठं आक्रमण
बावधन करंडक 2025 क्रिकेटचा महारणसंग्राम जो आपण या मैदानावरती खेळवतोय. दुसरा दिवसातील चौथी लढत मैदानाच्या आतमध्ये रंगते. एका बाजूने यजमान संघ आहे तर दुसऱ्या बाजूने मेहमान अर्थात कोळवण क्रिकेट क्लब कोळवण, एका बाजूने न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन. या दोन संघांमध्ये हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 43 धावा धावफलकावरती आहेत. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत बावधन करंडक 2025 ही मानाची सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज षटक क्रमांक 4 घेऊन आदित्य शिंदे संघातला प्रमुख अष्टपैलू खेळाडू जो 4थ्या षटकामध्ये आलाय. पहिलाच बॉल आपटला होता खेळपट्टीच्या मध्ये, जसा आला तसाच डीप पॉइंट मध्ये पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. एक टप्पा घेत चेंडू फरार, मिळतात धावा 4 चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकार. यावेळेस पेस टाइम स्ट्रोक चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, येतोय चेंडूच्या खाली, प्रयत्नाला मिळालं यश. टिपलाय जाईल, पहिली विकेट आली अशीच्या रूपाने. पहिला धक्का बावधन टीमला. यावेळेस पहिल्याच बॉलवरती प्रचंड मोठं आक्रमण, परंतु उंची मिळाली, लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, टिपला झेल, विकेट. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती आल्या पावली माघारी. स्पर्धेच्या निमित्ताने सन्मान्य धनंजय भाऊ दगडे यांचं देखील या ठिकाणी प्रामुख्याने शुभागमन होत आहे. मान्यवरांचं आम्ही मनापासून मनपूर्वक आदरपूर्वक स्वागत करतो. मान्यवराला विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. त्याचप्रमाणे सन्माननीय अमरदादा कोकाटे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. त्याचप्रमाणे सन्माननीय सचिनदादा मोरे यांचं देखील प्रामुख्याने शुभागमन होतं. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे. धावबादसाठी तिसऱ्या पंचांकडे जो निर्णय पाठवला जातोय, उपस्थित सर्व मान्यवरांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. नॉट आउट. फलंदाज सुखरूप असेल. आत्ताशी मिळते ती एक धाव. स्कोर कार्ड पुढे जाते. धावफलकावरती धाव आहेत 48. आदित्य शिंदे कौतुक असेल. पहिल्या बॉलवरती चौकार येऊन देखील त्यानंतर 2 विकेट त्याने मिळवल्या. 2 फलंदाजाला त्याने बाद केलेला आहे. ओहो, यावेळेस मात्र फुल टॉस होता. उत्तरचा चेंडू होता तिथे. अतिशय आक्रमणाच्या प्रयत्नामध्ये वेगाने बॅट फिरवली, ताकद जास्त लावली, परंतु टायमिंग वरती तिथे लक्ष नक्कीच कमी पाहायला मिळालं. त्यानंतर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट. सन्मान्य प्रमोददादा एडांबे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतंय. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये फुल टॉस चेंडू, परंतु तिसऱ्या पंचाकडे तिथे विचारणा केली आहे. बिमर चेंडू आहे की नाही हे मात्र चेक केलं जातंय. आज यावेळेस सर आपण पाहतोय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये, स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये संजय भालेराव सर, मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये महेश जाधव सर. पंचांचं त्रिकूट आपण पाहतोय. सातत्याने पुणे जिल्ह्यामध्ये मोठमोठ्या स्पर्धांना या पंचांची मागणी असते. अचूक निर्णयांसाठी ओळखले जाणारे हे पंच आपण या स्पर्धेच्या माध्यमातून चांगलं काम करताना पाहतोय.
crickclub.in माध्यमातून 2 कॅमेरा साह्याने अमित भुजबळ सर त्यांची संपूर्ण टीम ही स्पर्धा जगभरामध्ये लाईव्ह प्रेक्षेपित करते. नो बॉल बीमर चेंडू त्या टप्प्याचा बीमर नो बॉल तिथे मात्र पंचांनी घोषित केलाय. स्कोर कार्ड एका अवंतर धावेच्या साह्याने पुढे जाईल. धावफलकावरती 49 धावा धावफलकावरती फ्री हिटचा बॉल आक्रमणाची संधी असेल आतिशला. आतिश आतापर्यंत भयान शांत पाहायला मिळालं. 9 चेंडू त्याने खेळलेत 8 धावा त्याने बनवलं. शांततेत मात्र कामगिरी करण्यासाठी त्याला भाग पाडले. फ्री हिटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. पुन्हा एकदा फुल टॉस नो बॉल बीमर चेंडू क्षेत्ररक्षण तिथे खराब. फेकीला वेळ तोपर्यंत 1 धाव. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये खराब चेंडू पाहायला मिळाला तिथे. पुन्हा एकदा बीमर चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्पर्धेच्या निमित्ताने सन्मान्य राजनदादा राजावत यांचं देखील प्रामुख्याने शुभागमन होत आहे. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. यावेळेस पुन्हा चेंज अप पेस केलेला चेंडू ऑन साइडला क्षेत्ररक्षक आला. झेल जरूर टिपला परंतु फ्री हिटचा बॉल होता त्यामुळे झेलबाद होऊ शकत नाही. त्यामुळे फलंदाज मात्र तिथे सुखरूप असेल आणि मैदानाच्या आत नक्कीच आपण पाहतोय तिथे तोपर्यंत 1 धाव मिळेल. आणि 9 धावा या षटकामध्ये देखील आदित्यने खर्च केला. चांगलं कमबॅक पाहायला मिळालं आदित्यच्या माध्यमातून. काही खराब चेंडू आले पहिल्या बॉलवरती चौकार पण त्यानंतर त्याने घेतलेला विकेट आणि त्यानंतर नियंत्रणपूर्वक गोलंदाजी त्याने केली. 9 धावा खर्च झाल्यात. 4 षटकांचा खेळ संपला तर 52 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 6 चेंडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बाकी असतील आणि शेवटचे 6 चेंडू घेऊन लहू आलाय गोलंदाजी करण्यासाठी. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस मिड विकेट मध्ये चेंडू हवेत. आदित्य चेंडूच्या खाली टिपतोय झेल. पहिलाच बॉल वरती विकेट फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. डावखुऱ्या शैलीचा एक तगडा बॅटर तेजस कुंभार आलाय. पहिला चेंडू अगदी हलक्या हाताने एक सिंगल. यावेळेस लोअर फुल टॉस लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. येतोय चेंडूच्या खाली. झेल मात्र मैदानाच्या आतमध्ये सटला. झेलाची संधी होती तिथे. चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाने जरूर केला परंतु झेल झाला नाही. मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट निर्धाव चेंडू. शेवटचा अंतिम षटक. अंतिम षटकामध्ये लहूने सुंदर गोलंदाजी केली आतापर्यंत. धावफलकावरती धावा आहेत त्या 53 धावा. अजूनही मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. यावेळेस मात्र डीप कव्हर मध्ये प्रचंड मोठा तडाखा. चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे षटकार. थँक्यू. यावेळेस पुन्हा एकदा सुंदरचा स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक येतोय. वा प्रयत्न सुंदर होते. प्रयत्न चांगले तिथे परंतु प्रयत्नाचा थोडासा अपुरा पडला. झेल झाला नाही आणि त्यानंतर मात्र 2 धावा आलेल्या. यावेळी चेंज ऑफ पेस. पुन्हा धीम्या गतीचा चेंडू होता तिथे बॅटवरती चेंडू तर आलेला नाही. सिंगल धावेचा प्रयत्न होतोय. एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली. गडबड गोंधळ आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या धावेसाठी फलंदाज धावबाद आहे की नाही हे मात्र तिथे चेक केलं जाणार आहे.
स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचा या ठिकाणी शुभागमन, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण जगभरामध्ये लाईव्ह प्रक्षेपित केली जाते, ज्यांनी मात्र यूट्यूब सौजन्य या स्पर्धेसाठी केलं. भारतीय जनता पार्टी ग्रामविकास आघाडीचे मुळशी तालुका अध्यक्ष सन्मान्य मंदारांना घुले पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन होतं. त्यांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेत मॅन ऑफ द मॅच, प्रत्येक सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच या किताबासाठी नक्की सौजन्य केलेले सन्मान्य गोरखदादा दगडे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. दादांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी फ्लेक्स सौजन्य दिलं गेलं सन्मान्य मयूरदादा कांबळे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचं देखील आम्ही मान्यवरांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. उपस्थित सर्व मान्यवरांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये जो होतोय, परंतु शेवटच्या चेंडूचा निर्णय येणं बाकी आहे. याचे फलंदाज तिथे धावबाद आहे की नाही, धावेंसाठी मला बराचसा तिथे प्रयत्न पाहायला मिळाला. तोपर्यंत या नंतरच्या सामन्याचा टॉस आपण संपन्न करणार आहे. यानंतर अमोलदादा शिंदे युवा मंच वातुंडे त्यांच्या विरोधामध्ये स्टार 11 घोटावडे या दोन संघांमध्ये यानंतरचा सामना असेल. दोन्ही कॅप्टनला विनंती टॉससाठी या. वातुंडे संघाचा संघनायक टॉससाठी या. टॉस करण्यासाठी भारतीय जनता पार्टी ग्रामविकास आघाडीचे तालुका अध्यक्ष नॉट आउट 2 धावा असतील. सन्माननीय मंदारदादा घुले यांचे शुभ हस्ते टॉस आपण या ठिकाणी संपन्न करणार आहे. त्याचप्रमाणे मयूरदादा कांबळे यांना देखील विनंती आपण देखील या. पहिला डाव झाला, 63 धावा बनवल्या गेल्या, 64 धाव्यांचं टार्गेट. टॉससाठी या. वातोंडे संघाचा संघनायक टॉससाठी यायचंय. मान्यवरांच्या शुभ हस्ते पण यानंतरच्या सामन्याचा टॉस या ठिकाणी संपन्न करतोय. हॅलो. बदाम बदाम दादा बदाम बदाम काचा बदाम मवलवाडी बोडामाची हैदराबादचे तुम सुमन सुमन तर याची यात्रा तुम अनामाचे कंद्राबाची आता नाकालाचे मात्र काचा बदाम कच्चा बदाम खाले कच्चा बदाम तू भी खावे इमारती से खावे और कच्चा खावे पक्का खावे सुकट खावे बोंबेल खावे बादाम बादाम दादा बादाम बादाम काचा बादाम काचा बादाम काचा बादाम बादाम. स्पर्धेच्या निमित्ताने सन्मान्य विनेशदादा राजावत यांचं प्रामुख्याने शुभागमन होते. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. दुसऱ्या डावाला दुसऱ्या इनिंगला मैदानाच्या आतमध्ये आपण सुरुवात करतोय. आघाडीचे दोन्ही फलंदाज दाखल झालेत. एका बाजूने लहू तर दुसऱ्या बाजूने कमलेश पवार. पहिल्याच बॉल वरती हेलिकॉप्टर स्ट्रोक लँड होईल थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पहिल्या चेंडूवरती विकेट आली. फलंदाज 0 वरती बाद. पहिल्या चेंडूवरती विकेट आली. पहिला फलंदाज मैदानाच्या आतमधून माघारी गेलाय. 0 धावा धावफलकावरती 1 विकेट. 0 समोर आता 1 म्हणून कुणाला तरी उभं राहावं लागेल. 0ची किंमत वाढवावी लागेल. 0ला किंमत देणं गरजेचं आहे. हा चेंडू आता आपण पाहतो तिथे शरीराचा वेध घेऊन यष्टीरक्षकाच्या शेजावर मात्र लेग तिथे आपण पाहतोय डिक्लेरेशन झोन मध्ये लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल. या एका धावेने संघाचं खातं ओपन झालंय. संघाचं अकाउंट ओपन झालंय धावफलकावरती 1 धाव. एक मोठा आव्हान. 64 धावेचं टार्गेट आहे. खेळपट्टीवरती ही धावसंख्या खूप मोठी आहे. ती धावसंख्या आता
नक्कीच मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करायची असेल तर आक्रमकता इथे मैदानाच्या आतमध्ये धारण करावी लागेल. हो यावेळेस वन्नाट वेग होता जागेवरती मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय निर्धाव. स्पर्धेच्या निमित्तानं सन्मान्य अनिल तात्या दगडे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होतंय. त्यांचं देखील आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. फुल टॉस उतरता चेंडू स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत इथे. ऋतिकला आपण पाहतो चेंडूला फील्ड करतो. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली. शांत सुरुवात सावध सुरुवात जी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. परंतु एका धावपलकाचा मोठा शिखर तुम्हाला ज्या वेळेस गाठायचा असतो त्यावेळेस शांततेत सुरुवात करून चालत नाही. आक्रमण देखील गरजेचं यावेळेस. शॉर्ट कव्हर मध्ये तेजस होता. तेजसच्या खेळलेला थेट हातामध्ये आदित्यने फटका झेल झाला तिथे विकेट आली. दुसरा फलंदाज देखील मैदानाच्या आतमधून माघारी. सर्कल भेदण्याचा प्रयत्न होता सर्कल फोडण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे क्षेत्ररक्षकाची भिंत आडवी आली आणि मैदानाच्या आतमध्ये टिपलेला एक सुंदर झेल विकेट मैदानाच्या आतमध्ये येताना पालवेल. फलंदाज तेजस बपकरा आदित्य जो मैदानाच्या आतमधून माघारी जातोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये श्याम वाघमारे. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये कुळवंत संघाचा डाव तिथे नक्कीच अडचणीत सापडला अडखळलेला आहे कारण आघाडीचे दोन्ही फलंदाज जे तगडे संघातील 2 फलंदाज आहेत ते मैदानाच्या आतमधून माघारी गेलेत आणि केवळ 2 धावा खर्च झाल्यात. गोलंदाजीच्या मार्कमध्ये गोलंदाज संघाचा असणारे संघ नायक संघाचा लीडर किरण कुंभार. यावेळी हा चेंडू अगदी हलक्या हाताने खेळून काढला. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल तिथे. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. या सिंगल बरोबर पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या ओव्हरचा खेळ होतोय धावपलकावरती. दोन विकेटच्या मोबदल्यामध्ये 3 धावा स्कोर कार्डवरती धावपलकावरती नोंदवल्या गेलेल्या. 24 चेंडू बाकी. 24 चेंडू मध्ये अजूनही जिंकण्यासाठी 61 धावा. सरासरी मात्र पहिल्या षटकानंतर प्रत्येक षटकाची वाढली जाते. जवळपास 15 धावेच्या सरासरीने धावा इथे धावपलकावरती नोंदवायच्या. राहिलेल्या 4 षटकामध्ये आक्रमण करावं लागेल. षटकार चौकार क्रिकेटमध्ये दादा फटक्यांची भाषा इथे बोलावी लागेल. षटकार चौकार मात्र खेळावे लागतील. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 घेऊन तालुक्यातील असणारे एक नामवंत अष्टपैलू खेळाडू सातत्याने ज्या वेळेस मात्र मुश्रीफतील नामवंत अष्टपैलू खेळाडूंची चर्चा होते प्रामुख्याने ज्या खेळाडूचं नाव घेतलं जातं तो गोलंदाज आपण पाहतोय नक्कीच गोलंदाजीच्या मार्कवरती येतोय आतिश कुंभार. लेदर क्रिकेट बरोबर टेनिस क्रिकेटमध्ये देखील आपल्या नावाचा डंका पेटवणारा आपल्या नावाची दहशत निर्माण करणारा आतिश कुंभार षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. कित्येक सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट प्लेअर ऑफ द सिरीज ही किताब मिळवणारा खेळाडू आपण पाहतो. गोलंदाजीच्या मार्कवर त्याला पहिल्याच बॉलवरती अचूकता दाखवली वेग दाखवलाय. पहिला चेंडू अगदी बुंदात यॉर्करचा प्रयत्न तिथे मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू येतोय निर्धाव. चेंडू डॉट येईल. 3 धावा धावपलकावरती प्रयत्न करायचे फलंदाजांना. आज संघर्ष वाटेल आलाय ना पण त्या संघर्षासमोर प्रयत्नांची उंची वाढवायची आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी साकारायची. हो यावेळेस मात्र तिखट बाउन्सर अगदी खेळपट्टीच्या मध्ये चेंडू आपटला. वेग उंची अचूक पाहायला मिळाली. त्यानंतर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वेट झाला. अडचणी नक्कीच निर्माण झाल्यात पण त्या अडचणी आपल्या प्रयत्नांची उंची वाढवण्यासाठी येतात. प्रयत्नांची उंची वाढवायची यश जर मिळवायचं असेल तर प्रयत्न चांगले करावे लागतील. 2 चेंडू डॉट आलेत. 22 चेंडू 61. यावेळेस मात्र डावा पायपुढे टाकत फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु यावेळेस उजव्या स्टंपच्या बराचसा बाहेर होता चेंडू. त्यानंतर पंचांनी देखील वाईट बॉल कळवला. अतिरिक्त अवंतर धाव खर्च होईल. स्कोर कार्ड अवंतर धावेच्या मदतीने वाढेल. धावपलकावरती धाव्यात ते 4 धावा.
यावेळेस मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक ऋतिक येतोय चेंडूच्या खाली, टिपतोय झेल, विकेट. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लऊ होतोय बाद. अविनाश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. चेंडू डॉट आला. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा त्या 6 धावा. घोटवडे संघ निर्णय कळवा. निर्णय काय घेतलेला आहे? बॉलिंग करण्याचा निर्णय. हे पुढील होणारे सामने आणि त्या संघातील संघनायक टॉस झाल्यानंतर निर्णय आपण त्वरित कळवायचा, याची नोंद घ्या. गोलंदाजीच्या मार्गामध्ये गोलंदाज वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक 3ऱ्या क्रमांकाचे षटक घेऊन आदित्य राजावत हा गोलंदाज आलाय. दुसऱ्या बाजूने श्याम वाघमारे, त्याच्या साथीला अविनाश ठाकर. पहिलाच बॉल, प्रचंड वेग, वाईड यॉर्कर. पहिल्या चेंडूवरती फलंदाजला एका जागेवरती उभं करून ठेवलंय. मैदानाच्या आतमध्ये चेंडू निर्धाव. पॉवर प्लेच्या 12 चेंडूमध्ये केवळ 6 धावा खर्च केल्या, त्यामध्ये 3 विकेट मिळवल्या. 3 फलंदाजाला डगआउटमध्ये आराम करण्यासाठी पाठवलं. त्यानंतर आदित्य आलाय आणि आदित्य देखील वेगावरती स्वार झालाय. पुन्हा वेगवान चेंडू, वेळेस बॅटची कडा, स्वतः गोलंदाज आला चेंडूपर्यंत. तोपर्यंत एका सिंगलचा प्रयत्न होतोय. एक धाव, एक सिंगल. संघाच आपल्याला पुढे नेऊन ठेवेल. एकेरी दुहेरी धावेने आता समीकरणात जास्त काही फरक पडणार नाही. इथून पुढे सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल, मजबूत स्थितीमध्ये जायचं असेल तर मात्र षटकार चौकारांची गरज नक्कीच आता वाढली गेलेली. 16 चेंडू 57, जवळपास 21 धावेची सरासरी आहे. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. यावेळेस फुलटॉस होता, अक्रॉस द बॅट, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत एका धावेचा प्रयत्न झालेला आहे. पुन्हा एक सिंगल आणि केवळ एक सिंगल. एकेरी दुहेरी धावा. अब नहीं चलेगा इक्का और दुक्का, जीतने के लिए लगाना पडेगा चौका और छक्का. षटकार चौकार खेळावे लागतील. एकेरी दुहेरी धाव्यांच्या साह्याने फक्त धावफलकाला आकार दिला जातोय. संघाचं धावफलक हलतं ठेवलं जातंय. आतापर्यंत 8 धावा धावफलकावरती आहेत. 15 चेंडू 56. हो, पुन्हा वेगवान चेंडू. ज्या वेगाने गोलंदाज येतोय त्या वेगाने मात्र बावधन संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. इतर निर्धाव चेंडू मात्र नक्कीच बऱ्याचशा अडचणी उभ्या करतायत कुळवंत संघासाठी. 8 धावा धावफलकावरती, 14 चेंडू बाकी आहे. 14 चेंडू मध्ये 56 धावा. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये अद्यापही पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट. हो, यावेळेस देखील चांगला चेंडू पुन्हा बुंद्यात टाकला. फुलर लेनचा चेंडू होता. हलक्या हाताने चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक पोहोचेल आतिश तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक धाव. आदित्य राजावतचं देखील कौतुक असेल. ज्या प्रकारे पहिल्या 2 षटकामध्ये गोलंदाजी झाली त्याच प्रकारे षटक क्रमांक 3 मध्ये तो गोलंदाजी करतोय. 5 चेंडू टाकले त्याने, 3 धावा केवळ खर्च केल्यात. अजून एक चेंडू षटक क्रमांक 3 चा मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज येतोय परंतु चेंडू हातामध्ये येत नाहीये. तोपर्यंत एका धावेचा प्रयत्न झाला तिथे आणि 4 धावा खर्च करत षटक क्रमांक 3 चा खेळ देखील झालाय. 18 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा, त्या 10 धावा. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 12 चेंडू मध्ये 54. यानंतर त्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी तयार राहायचंय. कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त वेळ खर्च होणार नाही याची काळजी घ्या. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज षटक क्रमांक 4 मध्ये आशिष आला. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल. अतिरिक्त अवंतर धावेने संघाचा धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 11 धावा. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आपण पाहतोय बावधन करंडक 2025. हा चेंडू वेगवान होता. पॅटर्न बॉलचा संपर्क नाही. चेंडू डॉट. पुन्हा मैदानाच्या आतमध्ये प्लॅन मिस.
वेगाने पॅट फिरवली परंतु चेंडू पडल्यानंतर तिथे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये इष्टरक्षकाच्या दिशेने जाईल. पॅटाने बॉलचा संपर्क होत नाही. पुन्हा त्या चेंडू डॉट आलाय. 10 चेंडू बाकी आहेत. 10 चेंडूमध्ये 53. अडचणी वाढल्या गेल्या. विजयाच्या अगदी उंबरठ्यावरती जाऊन पोहोचला आता बावधन टीम. यावेळेस वेगवान चेंडू लेग वाईट त्या ठिकाणी आपण पाहतो वाईटच्या स्वरूपामध्ये डिक्लेरेशन झोन मध्ये मात्र चेंडू पोहोचलाय. एक धाव मिळेल. डिक्लेरेशन झोनची एक धाव. स्कोर कार्ड वाढले जाईल. धपलकावरती धावत त्या 12 धावा. त्यावेळेस देखील लोअर फुल टॉस मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक येतोय परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेर चेंडू होता. चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे चौकार. स्कोर कार्ड 4 धावांच्या मदतीने वाढेल. 16 धावा धावपलकावरती. त्यावेळेस देखील आपटला होता चेंडू. दिशा भरकटली. व्हाईट बॉलचं मात्र पंचांनी कळवलाय. आशिषला आपण पाहतोय षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी करतोय. आतापर्यंत धावपलकावरती 17 धावा आहेत. फलंदाजाला मात्र इथे बराचसा संघर्ष करावा लागतो धावेंसाठी. इकडून धीर धावा संघास धावपल खलत ठेवतात परंतु षटकार चौकारांचं प्रमाण इथे कमी पाहायला मिळालं. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग सुरू होता. त्या पाठलाग करत असताना षटकार चौकाचं प्रमाण मित्र इथे पहिल्या षटकापासून जास्त प्रमाणामध्ये ठेवणं गरजेचं असताना तिथे मात्र विपरीत घडलं. एकेरी धीर धावा जास्त षटकार चौकार कमी. त्यानंतर नक्कीच समीकरण बरंचसं अवघड झालंय. 7 चेंडू 47. औपचारिकता आता मात्र नक्कीच सामन्यामध्ये शिल्लक राहताना पाहायला मिळते. कट करण्याचा प्रयत्न यावेळेस उजवेष्टीच्या बराचसा बाहेर बॉल व्हाईट बॉल तिथे मात्र कळवला जातोय. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धपलकावरती धावा त्या 18 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डीप स्क्वेअर लेग मध्ये फुल टॉच चेंडूवरती आक्रमण केलं. चौकारचं मैदानाच्या आतमध्ये धावपलकावरती जोडला जाईल. तो आक्रमणाला आता बराचसा उशीर झालेला आहे. 4 षटकांचा खेळ होतोय. 22 धावा धावपलकावरती. 12 धावा या षटकामध्ये खर्च झाल्या. त्या व्यतिरिक्त 3 षटक जर पाहिलं तर केवळ 10 धावा त्यानंतर त्या पूर्वीच्या 18 चेंडूमध्ये खर्च झाल्या होत्या. हे षटक थोडंसं मागणं. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 42 धावा. जर तरच्या गोष्टी सामन्यामध्ये शिल्लक राहिल्यात औपचारिकता सामन्यामध्ये शिल्लक राहिली. चांगली मजबूत पकड बावधन संघाने नक्कीच या सामन्यामध्ये मिळवली. घोरपडेची जी मजबूत पकड असते त्या प्रकारे मात्र मजबूत पकड मिळवली बावधन टीमने. यावेळेस हा चेंडू सोडून दिला. व्हाईट बॉलचं मैदानाच्या आतमध्ये अतिरिक्त अवंतर धाव जी पहिल्या चेंडूवरती खर्च होते. स्कोर कार्डवरती 23 धावा आतापर्यंत आहेत. त्यानंतरच्या सामन्यासाठी दोन्ही टीम्स तयार राहायचे. उदादा मैदानाच्या आतमध्ये चेंडू आपण पाहतो दिशाभर करतोय व्हाईट बॉल. ओहो यावेळेस चांगला चेंडू अगदी बुंद्यात टाकलाय. जागेवरतून मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न तिथे परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. चेंडू डॉट आलाय. चेंडू निर्धाव येतोय. त्यावेळेस हा चेंडू खोदून काढलाय ऑन साईडला लंगोन मध्ये. एका टप्प्यावरती चेंडू अडवला जातोय तोपर्यंत एका धावेचा प्रयत्न झालाय. हा चेंडू स्क्वेअर लेग मध्ये पोहोचतोय सीमारेषेच्या पलीकडे. मिळतात धावा 4. येतो एक सुंदर चौकार. थँक्यू. यावेळेस यष्टा उद्ध्वस्त क्लीन बोल्ड दांडी गुल फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद.
चौथ्या क्रमांकाची विकेट आली आहे. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्लीन बोल्ड होताना पाहायला मिळाला. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत, 35 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमधील यावेळेचा हा चेंडू मात्र तिथे आपण पाहतोय खेळलाय डिक्लेरेशन झोन मध्ये. एक सिंगल आली, एक धावजी मैदानाच्या आतमध्ये येईल. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धपलकावरती धाव्यात त्या 30 धावा. शेवटचा एक चेंडू आणि 34. यानंतरच्या सामन्यासाठी गोठवडी टीम आपण तयार राहा. आपल्या संघाचं क्षेत्ररक्षण आहे, कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त वेळ खर्च होणार नाही याची काळजी घ्या. मैदानाच्या आतमधील खेळाडू मैदानाच्या बाहेर येण्यापूर्वी आपला संपूर्ण संघ एका लाईनमध्ये एका ओळीमध्ये मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी येईल. आणि वातुंडे टीम आपले देखील आघाडीचे दोन्ही फलंदाज तयार ठेवायचे. नियमांनी भरलेली क्रिकेटची स्पर्धा, शिस्तीचं क्रिकेट आपण खेळतोय. कृषी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत असणारे सर्व नियम या स्पर्धेला लागू आहेत. आणि हा चेंडू डॉट आलाय, सामना जिंकलाय. सामन्यामध्ये बाजी मारली यजमान संघाने. न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन संघाने बाजी मारली, सामना जिंकलाय. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे आभार, तुम्ही देखील चांगले खेळलात. वेल प्लेड बोथ टीम. आणि या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच हा किताब जातो ज्याने 2 विकेट 2 षटकांमध्ये मिळवल्या. 14 चेंडूमध्ये नाबाद 19 धावींची खेळी केली. आतिश कुंभार ठरला या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी सन्माननीय धनंजय दगडे पाटील, त्याचप्रमाणे गोरखदादा दगडे पाटील या दोन्ही अतिथी मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅच हा किताब या ठिकाणी देऊन आतिशला सन्मानित करतोय.